मुझे कमज़ोर समझने वाले कमज़ोर नहीं पोलाद हूँ मैं. फिक्र क्या इस दुनिया की, खुदा की औलाद हूँ मैं. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण युद्धाभ्यास 2.1 म्हणजेच युद्धाभ्यासचा जो दुसरा आठवडा आहे त्याच्यामधलं पहिलं लेक्चर पाहत आहोत. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला काल टॉपिक दिले होते तर आज घटना निर्मिती हा टॉपिक आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपण घटनेची काही वैशिष्ट्ये असतील, घटना निर्मितीचा प्रवास असेल, राज्यघटनेशी महत्त्वाच्या काही बाबी असतील, काही वैशिष्ट्ये असतील, तर त्या गोष्टींचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आणि अर्थात तुम्ही या टॉपिकची तयारी करून आला असाल तर सगळेजण आजचा जो टॉपिक आहे तो अगदी इझी आहे, याच्यामध्ये अवघड असं काही नाही. त्यामुळे आजचे आय होप की आन्सर्स जास्त बरोबर येतील. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे पॉलिटीमध्ये ते लोकसुद्धा आज प्रेझेंट असतील. तर पाहूयात आपण आजच्या लेक्चरमध्ये कोण किती आन्सर्स देते ते. ओके, सो आर यू रेडी? सुरू करायचं आपण आजचं लेक्चर. ओके, तर आजच्या लेक्चरमधला जो पहिला प्रश्न आहे, तर सुरुवातीला काही प्रश्न जे आहेत ते म्हणजे आत्तापर्यंत जे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत तेच घेतलेले आहेत मी. नंतर मग आपण काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहणार आहोत. ओके, पहिला प्रश्न आहे, पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1. घटना समितीनंतर विधान समिती म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या किंवा हंगामी संसदेत झाले. दुसरं विधान आहे, ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकून मानला गेला. पर्याय 1 आहे फक्त अ, पर्याय 2 आहे फक्त ब, पर्याय 3 आहे दोन्ही अ आणि ब, आणि पर्याय 4 आहे दोन्ही नाहीत. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला विथ एक्सप्लेनेशन याचा आन्सर सांगणार आहे आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट जे घटना समितीशी रिलेटेड आहेत ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो तुमचा आन्सर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. 4-5 सेकंड्स इनफ आहेत. म्हणजे जनरली जसं मी रोज म्हणते की तुम्ही क्वेश्चन तर मी रीड करून दाखवलेला आहे तुम्हाला, मग क्वेश्चन नंतर आन्सर द्यायला तेवढा वेळ इनफ आहे. ओके, सो आता मी माझा आन्सर सांगते. याचं बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, म्हणजे दोन्ही नाहीत. जी 2 विधानं इथं दिलेली आहेत तुम्हाला क्वेश्चनमध्ये ती दोन्ही बरोबर आहेत आणि आपल्याला विचारले की कोणतं चुकीचं आहे, त्यामुळे याचं उत्तर येईल दोन्ही नाहीत. ओके, तर आता घटना समिती एक्झॅक्टली काय होती किंवा घटनेची निर्मिती कशा पद्धतीने झाली, तर घटनेच्या निर्मितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या जुलै 1946 मध्ये. ओके, तर या निवडणुका खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टीने. आणि मग या ज्या निवडणुका होत्या तर त्या निवडणुकांमध्ये प्रांतांचे 296 प्रतिनिधी होते. 296 म्हणजे प्रांतांचे 292 होते आणि उच्च आयुक्तांचे, ज्याला आपण चीफ कमिशनर्स प्रांत असं म्हणतो, तर त्यांचे जे होते ते 4 होते. ओके, सो असे टोटल झाले 296. आणि त्यानंतर संस्थानिक जे होते, भारतीय संस्थानिक, त्यांचे होते 93 प्रतिनिधी. ओके, तर हे नंबर्स लक्षात ठेवा, याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेले आहेत. मग आपली घटना समिती जी आहे तिची पहिली बैठक केव्हा पार पडली? अगदी इझी डेट्स आहेत या आणि तुम्ही परत परत वाचल्या असतील, सो या पाठ होतात लगेच. तर पहिली बैठक 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 या दरम्यान पार पडली होती. ओके, आणि 26 नोव्हेंबर 1949 ही एक महत्त्वाची डेट आहे राज्यघटनेच्या दृष्टीने, कारण या दिवशी आपण आपली जी राज्यघटना आहे ती स्वीकृत केलेली आहे. ओके, 26 नोव्हेंबर 1949ला. आणि मग परत अंमलात कधी आली तर 26 जानेवारी 1950 पासून. ओके, तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या. आता या क्वेश्चनमध्ये जे दुसरं वाक्य आहे की ज्या दिवशी घटनेवरती सह्या होत होतं त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकुन मानला गेला. तर जनरली अशी विधानं आपल्या वाचनामध्ये येत नाहीत. ओके, म्हणजे आपल्या बुकमध्ये दिलेली नसतात आणि मग असा क्वेश्चन आला की आपण गोंधळून जातो. पण जर आत्तापर्यंतच्या आयोगाच्या क्वेश्चन पेपरचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर जे विधान आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं की अरे हे असं का विचारले, असा जेव्हा क्वेश्चन येतो ना, तर जनरली ते म्हणजे 90% तरी ते विधान जे असतं ते बरोबर असतं. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही लॉजिक लावू शकता. पण तिथे 10% चान्सेस आहेत चुकण्याचे, हे पण मी सांगते. नाही तर अदरवाईज तुम्ही म्हणाल की मॅमनी सांगितलं होतं हेच बरोबर असतं आणि म्हणून मग बरोबर दिलं, तर असं नाही. आणखी एक प्रश्न आला होता ऑलिम्पिक्सच्या बाबतीत. ज्यावेळेला ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या तर तेव्हा जे अनाउन्समेंट चालू होती त्याच्यामध्ये कुठेतरी थोडाफार हवामानाचा उल्लेख झाला होता
आणि त्याच्यावरती परत आयोगाने प्रश्न विचारला होता. सो जनरली असे काही प्रश्न येतात जे थोडं आपल्याला ऑड वाटतं, की अरे हे का विचारले, म्हणजे शकुन, अपशकुन अशा गोष्टी विचारायची काही आवश्यकताच नाहीये. तर अशी विधानं पण येतात. मग ते जर तुम्ही कुठे असं ओझरता ऐकलं असेल न्यूजमध्ये वगैरे, तर ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कारण असं एखादा क्वेश्चन असा येतो, ओके, सगळेच क्वेश्चन नाही येत, एखादा क्वेश्चन असा येतो. ओके, सो पहिला क्वेश्चन समजलाय. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आता. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? 1. नागरिकत्व, 2. निवडणुका, 3. तात्पुरती संसद आणि 4. मूलभूत अधिकार. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा लक्षातच ठेवायचा आहे तुम्हाला, कारण आय थिंक म्हणजे येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ओके, राज्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर खाली परत सब ऑप्शन आहेत ते पण पहा. अ ब क, ब क ड, अ क आणि अ ब. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. आपण पाहूयात किती जणांचा आन्सर बरोबर येते. ओके, मी तुम्हाला जस्ट आत्ता सांगितलं, भारताची राज्यघटना जी आहे ती 26 नोव्हेंबर 1949ला संमत करण्यात आली. मात्र आपण स्वीकृत कधी केली होती? 26 जानेवारी 1950ला. ओके, मग 26 नोव्हेंबर 1949 पासूनच काही कलम जी होती ती अंमलात आली. म्हणजे जरी संपूर्ण राज्यघटना आपण 1950मध्ये अंमलात आणली असली, तरी अशी काही कलम होती, अशा काही तरतुदी होत्या ज्या दिवशी आपण घटना स्वीकारली त्या दिवशीच लागू करण्यात आल्या. तर अशा कोणत्या घटना होत्या, अशी कोणती कलम होती, अशा कोणत्या तरतुदी होत्या ते आपल्याला या क्वेश्चनमध्ये पाहायचं आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, म्हणजे अ ब क. नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरती संसद ही या 3 गोष्टी ज्या आहेत किंवा या 3 तरतुदी ज्या आहेत त्या 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू झाल्या होत्या. मूलभूत अधिकार मात्र केव्हापासून अंमलात आले? 26 जानेवारी 1950 पासून. ओके, तर काही कलम आहेत जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत आणि जी म्हणजे लक्षात ठेवणं हे तुमचं कामच आहे, कारण याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर पहिली नागरिकत्वासंबंधीची काही कलम आहेत, 5, 6, 7, 8, 9. ओके, ही कलम लक्षात ठेवा. 5, 6, 7, 8, 9 ही कलम कधीपासून लागू झालेली आहेत? तर ज्या दिवशी राज्यघटना अस्तित्वात आली किंवा स्वीकृत केली त्या दिवशीच. त्यानंतर कलम 324 एक आहे जे निवडणुकांशी संबंधित आहे. पहिल्यांदा मी सांगितली होती 5, 6, 7, 8, 9. ओके, 324 निवडणुकांशी संबंधित आहे. निवडणूक आयोगाशी रिलेटेड एक लेक्चर ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवरती आहे, ते तुम्ही पाहून घ्या, कारण ते खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे. ओके, आणि ज्या निवडणुका झाल्यात 2019ला त्यांचा विचार केला तर येणाऱ्या एक्झामसाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. ओके, 324 निवडणुकांशी संबंधित हे पण 26 नोव्हेंबर 1949लाच अंमलात आलं. त्यानंतर 366 पण याच दिवशी अंमलात आलं. 367 पण, त्यानंतर 379, 80, 379, त्यानंतर 380, 388, 391, 392 आणि 393. ओके, तर ही काही कलमं आहेत जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. 379, परत एकदा सांगते, 380, 388, 391, 392 आणि 393. ओके, तर ही जी कलमं आहेत ती 26 नोव्हेंबर 1949लाच अंमलात आली. हे लक्षातच ठेवा. ही कलमं पाठ करण्यासाठी तुम्ही जस्ट ग्रुप करा, म्हणजे 5, 6, 7, 8, 9, 324, त्यानंतर 66, 67 म्हणजे 366, 367, त्यानंतर 379, 80, 88 आणि 391, 92, 93 अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ओके, तर दुसरा क्वेश्चन तुम्हाला समजलाय. आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती. हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो आहे त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. 4 विधानं आहेत आणि कोणतं विधान बरोबर आहे ते विचारले. 1. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. 2. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. 3. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. आणि 4. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. तर याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे बरोबर विधान कोणतं. अ ब क, ब क ड, अ ब ड की अ क ड.
असे क्वेश्चन्स खूप इझी असतात सॉल्व करायला, कारण याच्यामध्ये तुम्हाला एक विधान जरी माहिती असेल ना तरी तुमचं आन्सर येऊन जातं. ओके, तर याचं बरोबर उत्तर काय आहे ते पहा आणि लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, पाहूयात किती जणांचा आन्सर बरोबर येते. हा क्वेश्चन आय थिंक मी ऑलरेडी घेतलेला आहे याच्यामध्ये, जेव्हा मी एलिमिनेशन मेथडचा वापर कसा करायचा हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला होता तुमच्यासाठी, तेव्हा हा क्वेश्चन मी त्याच्यामध्ये वापरलेला आहे. ओके, तर याचं उत्तर सांगू मी आता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ, ब आणि ड बरोबर. ओके, अ, ब आणि ड बरोबर. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्हाला एक विधान माहिती असताना याच्यामध्ये कन्फर्म की हे चुकीचं आहे, त्याच्यावरून तुमचं आन्सर बरोबर येतं. म्हणजे तुम्हाला बाकी अ, ब, ड बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हे माहीतच नसेल, पण एवढंच माहिती की क विधान जे आहे ते चुकीचे आहे. तर अशा वेळेला तुमचं आन्सर कसं येतं, इथे क बरोबर दिले म्हणून पहिला ऑप्शन एलिमिनेट झाला. दुसऱ्या ऑप्शनमध्ये क बरोबर दिले सो दुसरा ऑप्शन एलिमिनेट झाला. चौथ्या ऑप्शनमध्ये पण क बरोबर दिले म्हणून चौथा ऑप्शन पण एलिमिनेट झाला. ओके, आणि आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. मग आता याच्यामध्ये आपण जी विधानं आहेत ती बघूयात. तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो आहे तो संमत झाल्यानंतर संविधान सभेच्या स्थानामध्ये काही बदल झाले. ओके, तर संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली, हे विधान अगदी बरोबर आहे. दुसरं विधान येतं, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे, कारण ज्यावेळेला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला त्यावेळेला संविधान सभेलाच संसदेचा दर्जा देण्यात आला होता. ओके, तिसरं विधान का चुकीचं आहे, तर जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणून भरत होती, म्हणजे आता संविधान सभा हीच 2 कामं करू लागली, विधिमंडळाचं पण काम करू लागली आणि त्याचबरोबर घटना निर्मितीचं पण काम करू लागली. मग जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणून भरत असायची तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी जी व्ही मावळणकर असायचे. ओके, जी व्ही मावळणकर. आणि ज्या वेळेला संविधान सभा राज्यघटनेचं कार्य करण्यासाठी भरत असे त्यावेळेला तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असायचे. ओके, त्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे. आणि चौथं विधान जे आहे, संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली, तर हे अगदी बरोबर आहे. कारण ज्यावेळेला संविधान सभा गठीत झाली त्यावेळेला भारताच्या फाळणीचा निर्णय झालेला नव्हता. ओके, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान असं काही नव्हतंच. पण ज्यावेळेला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला त्यावेळेला भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्र निर्माण झाली. आणि मग संविधान सभेमध्ये असणारे सदस्य जे आहेत, काही सदस्य हे पाकिस्तानमध्ये गेले आणि त्यामुळे भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळे संविधान सभेची सुद्धा फाळणी झाली आणि मग पहिल्यांदा 389 असणारी जी सदस्य संख्या होती ती 299 पर्यंत खाली आली. ओके, सो आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल आणि याच्यामधले काही फॅक्ट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला समजले असतील. ओके, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही, असे प्रश्न पण सोपे असतात. ओके, हा जो क्वेश्चन आहे ना तो पण सोपा आहे. 4 विधान आहेत आणि याच्यामधलं एक कोणतं तरी जे आहे ते याच्यामध्ये फिट होत नाही, म्हणजे एक तर ते चुकीचं आहे किंवा वेगळं आहे. ओके, तर पहिलं विधान आहे 11 डिसेंबर 1946 या तारखेला काय झालं, जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला, हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. तिसरं विधान आहे 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. आणि चौथं विधान आहे 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. तर याच्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे किंवा चुकीचं आहे किंवा कोणतं विधान जुळत नाही ते तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे अर्थातच एक तर 3 विधानं चुकीची आणि एक बरोबर असेल किंवा 3 बरोबर आणि एक चुकीचं असेल. तर याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. ओके, याचा आन्सर सांगू आता मी. याचं बरोबर आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला, हे विधान चुकीचं आहे. बाकीची 3 विधानं बरोबर आहेत. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947लाच झाली. संविधान स्वीकृत केलं हे मी मगाच्यापासून 2-3 वेळा सांगितलं 26 नोव्हेंबर 1949ला आणि 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. ओके, आता पहिली जोडी जी चुकीची आहे त्याचं रिझन काय आहे, तर इथे 11 डिसेंबर नाही तर 13 डिसेंबर आहे. ओके, 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली, 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि 13 डिसेंबर रोजी
पंडित नेहरूंनी जी आपली प्रस्ताविका आहे, ज्याला आपण प्रस्ताविका, प्रस्तावना किंवा उद्देशिका, सरनामा या वेगवेगळ्या नावांनी ओळखतो, ती जी आहे तो उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो संविधान सभेसमोर मांडलेला होता. ओके. तर मांडला तो 13 डिसेंबर 1946ला. मात्र तो स्वीकृत कधी झाला किंवा संमत कधी झाला तर 22 जानेवारी 1947. ही डेट पण लक्षात ठेवा, कारण ही डेट पण इम्पॉर्टंट आहे. ओके. 22 जानेवारी 1947ला तो स्वीकृत झाला. सो याच्यामधले महत्त्वाच्या डेट्स, राज्यघटनेच्या बाबतीत महत्त्वाच्या डेट्स सुद्धा म्हणजे संविधान सभेच्या बाबतीत ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या तुम्हाला पाठच करायच्यात, कारण त्याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतीय निधर्मीपणाला एक मोझेक फ्रेम का म्हटले आहे? पहिला पर्याय 4 पर्याय आहेत आणि त्याला परत पर्याय आहेत. पहिलं विधान आहे, कारण त्यामध्ये अनेक धर्म आणि भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात म्हणून भारतीय निधर्मीपणाला मोझेक फ्रेम म्हणतात. दुसरं विधान आहे, कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. तिसरं विधान आहे, सामान्य माणसाला ते एकत्र आणते. आणि चौथं विधान आहे, कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे स्थान नाही. फक्त अ, फक्त ब, वरील सर्व की अ आणि क. ओके. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. बऱ्याच जणांना क्वेश्चन मे बी समजलाच नसेल की हा एक्झॅक्टली क्वेश्चन काय आहे, तर तो मी व्यवस्थितपणे एक्सप्लेन करेन, सो डोंट वरी. तर जस्ट जर तुम्हाला माहितीच नसेल तर ॲटलिस्ट गेस करण्याचा प्रयत्न करा. इथे तुम्ही रिस्क घेऊ शकता की म्हणजे ॲटलिस्ट पाहू शकता तुम्ही की आपला आन्सर बरोबर येते का. ओके. याचा आन्सर सांगते मी आता. याचा आन्सर आहे ऑप्शन 3 म्हणजे वरील सर्व बरोबर. म्हणजे ही सगळी कारणं आहेत भारतीय निधर्मीपणाला मोझेक फ्रेम म्हणण्याची. ओके. तर मोझेक फ्रेम म्हणजे काय पहिल्यांदा हे समजून घ्या. तुम्ही एखादी अशी फोटो फ्रेम पाहिले असेल, एखादी इमेज पाहिली असेल ज्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात. म्हणजे फक्त असं नाही की म्हणजे एखादा फोटो क्लिक केलेला नाही, तर वेगवेगळे घटक एकत्र येऊन एखादं चित्र बनवलेलं असतं. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही कधीतरी फुलांमध्ये एखाद्या महापुरुषाचं चित्र पाहिलं असेल, म्हणजे वेगवेगळी फुलं वापरून किंवा वेगवेगळी धान्य वापरून पाहिलं असेल, किंवा मग काही ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे कागद असतात, ज्याला आपण थोडक्यात कोलाज टाईप, ओके, कोलाज म्हणू शकतो. तर अशी जी फ्रेम असते, तर भारताच्या निधर्मीपणाला म्हणजे भारताने जे आपण ज्याला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो, तर भारताचा जो निधर्मीपणा आहे या वैशिष्ट्याला मोझेक फ्रेमची उपमा दिली जाते. मग त्याचं रिझन काय असं विचारलेलं आहे. तर एक गोष्ट आहे की भारतामध्ये अनेक धर्म आणि भाषेचे लोक जे आहेत ते मानाने आणि स्वातंत्र्याने राहतात. सेम मोझेक फ्रेममध्ये वेगवेगळे हे असतात म्हणजे एलिमेंट्स असतात, पण ते एकत्रपणे राहतात. राईट. त्याच्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एका संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. बरोबर. कारण ज्याप्रमाणे मोझेक फ्रेममध्ये वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र येतात, त्यांची स्वतःची ओळख असते. म्हणजे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे काचेचे तुकडे आहेत, हे दगड आहेत. पण त्या सगळ्यांना एकत्र केल्यानंतर एक वेगळीच इमेज तयार होत असते. सो त्याच पद्धतीने भारताच्या निधर्मीपणामध्ये सुद्धा सगळे गट आपापली ओळख नष्ट न करता एकत्र राहतात. सामान्य माणसाला ते एकत्र आणते, हेही बरोबर आहे. आणि भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचं स्थान नाही, हे तुम्हाला माहिती. म्हणजे भारताचा धर्म कोणता असं विचारलं, कोणत्या धर्माचं राष्ट्र आहे तर नाही, कारण आपण धर्मनिरपेक्ष आहोत. ओके. सो याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे सगळी विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून काय व्यक्त होते? 1. भारतीय राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाहीत. 2. मूलभूत अधिकार संक्षिप्त करता येत नाहीत अथवा हिरावून घेता येत नाहीत. 3. अनुच्छेद 368 मध्ये नमूद केलेल्या घटनादुरुस्तीच्या पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल करता येऊ शकत नाही. आणि 4. सरनाम्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही कारण तो राज्यघटनेचा भाग असत नाही. ओके. तर याच्यापैकी तुम्हाला बरोबर उत्तर ओळखायचं आहे की भारताच्या राज्यघटनेची मूलभूत चौकट म्हणजे काय. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. याचं बरोबर उत्तर सांगते मी. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भारताच्या राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अशी आहेत जी अत्यंत बेसिक आहेत, अत्यंत आवश्यक आहेत आणि ती कोणत्याही कारणास्तव किंवा कधीच ती रद्द करता येत नाहीत. ओके. आणि
म्हणूनच भारतीय राज्यघटना जी आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेची जी मूलभूत चौकट आहे त्याच्यामध्ये अशा वैशिष्ट्यांचा समावेश होतो जी केव्हाही रद्द करता येत नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. मग आता ही जी मूलभूत चौकटीची संकल्पना आहे ती एक्झॅक्टली काय आहे किंवा कुठून आली? तर जर आपण भारताच्या राज्यघटनेमध्ये झालेल्या दुरुस्त्या पाहिल्या आणि त्याच्यानंतर त्या घटना दुरुस्तीला आव्हान देणारे काही केसेस पाहिल्या, तर भारताची संसद आणि भारताची न्यायव्यवस्था यांच्यामध्ये आपल्याला एक वेगळा वाद पाहायला मिळतो. म्हणजे एखादी घटना दुरुस्ती झाली की लगेच मग त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी निर्णय दिला. परत घटना दुरुस्ती झाली, परत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती निर्णय दिला. तर अशा पद्धतीचं एक आपण थोडक्यात वाद किंवा भांडण म्हणू शकतो. मग एक केस होती केशवानंद भारती खटला म्हणून 1973 सालची. त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की राज्यघटनेची काही तत्व किंवा राज्यघटनेमधल्या काही तरतुदी अशा आहेत ज्या अतिशय मूलभूत आहेत आणि तिला आपण मौलिक संरचना असं म्हणू शकतो. तर त्या गोष्टींमध्ये कधीही बदल करता येणार नाही. तुम्हाला राज्यघटना करायची आहे, सॉरी, तुम्हाला घटना दुरुस्ती करायची आहे तर करा, पण काही ठराविक वैशिष्ट्ये आहेत ती कधीही बदलली जाऊ शकत नाहीत. ओके. आणि मग तिथून केशवानंद भारती खटल्यापासूनच घटनेची जी मूलभूत चौकट आहे अशी एक संकल्पना उदयास आली. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची पुढील वैशिष्ट्ये विचारात घ्या. काही वैशिष्ट्य दिलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य दिले संसदीय शासन पद्धती. दुसरं वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व. तिसरं वैशिष्ट्य आहे संघराज्यीय शासन पद्धती. चौथं वैशिष्ट्य आहे द्विग्रही कायदे मंडळ. पाचवं वैशिष्ट्य आहे कायद्याचे राज्य आणि सहावं वैशिष्ट्य आहे लोकसेवा आयोग. परत प्रश्न विचारलाय की वरीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेकडून घेण्यात आलेली नाहीत किंवा घेतलेली नाहीत. फक्त फक्त ड आणि फक्त ड की क आणि फ. विचार करून आन्सर द्या. इथे थोडंसं चुकू शकतं जर म्हणजे थोडंफार कन्फ्युजन झालं तर, म्हणजे 2 शब्दांमध्ये थोडा जरी गोंधळ उडला तरी याचा आन्सर चुकू शकतं. ओके. तर क्वेश्चन मी रीड केलेला आहे, तरीही समजला नसेल तर एकदा रीड करा आणि मग आन्सर द्या. आपण पाहूयात की याचं बरोबर आन्सर काय आहे. या प्रश्नाचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन 4. ओके. म्हणजे क आणि फ म्हणजेच संघराज्यीय शासन पद्धती आणि लोकसेवा आयोग ही 2 वैशिष्ट्ये अशी आहेत जी आपण ब्रिटनच्या घटनेकडून, ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली नाहीत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. परत असाच प्रश्न आहे इझी टाईपवाला की 4 विधानं दिलेत आणि तुम्हाला विचारले की चुकीचे विधान ओळखा. पहिलं विधान आहे संसदीय व्यवस्था भारताने ब्रिटिशांकडून घेतली आहे. दुसरं विधान आहे सरनाम्यातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्वे फ्रान्सकडून घेतली आहेत. तिसरं विधान आहे राज्यसभेवर 12 सदस्यांचे नामनिर्देशन आयर्लंडकडून घेतले आहे. आणि चौथं विधान आहे सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र हे तत्व कॅनडा या देशाकडून स्वीकारले आहे. तर याच्यामधलं चुकीचं विधान कोणतं आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे लाईव्ह चॅटमध्ये. ओके. म्हणजे इथे चुकीचं विधान हे तुमचं बरोबर आन्सर असेल. ओके. तर आता पहिलं विधान तर अर्थात जस्ट आता आपण पाहिलं, त्यामुळे 1 हे आन्सर असणारच नाही याचं. तर मी उत्तर सांगते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहिलं विधान बरोबर आहे. संसदीय व्यवस्था जी आहे ती भारताने ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. तिसरं विधान जे आहे राज्यसभेवर 12 सदस्यांचे नामनिर्देशन आयर्लंडकडून घेतले आहे, तर हे बरोबर आहे. आयर्लंडकडून आपण आणखी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. एक म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ज्याला आपण DPSP म्हणतो किंवा मार्गदर्शक तत्वे म्हणून ज्याला तुम्ही ओळखता, ती सुद्धा आपण आयर्लंडकडून घेतलीत आणि आयर्लंडनी ती स्पेनकडून घेतलीत. हा पॉईंट पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपले जे राष्ट्रपती असतात तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, ही पद्धत सुद्धा आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर राज्यसभेवरती काही सदस्यांचं नामनिर्देशन केलं जातं. 12 सदस्यांना नॉमिनेट करतात राष्ट्रपती. तर ते जे नॉमिनेट करण्याची पद्धती आहे ती सुद्धा आपण आयरिश घटनेकडून घेतलेली आहे, म्हणजेच आयर्लंडकडून घेतलेली आहे. ओके. पुढचं जे विधान आहे सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र जे आहे हे तत्व आपण कॅनडाकडून घेतलं, तर हे पण बरोबर आहे. कॅनडाकडून आपण काय काय घेतलेलं आहे तर प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य, म्हणजे आपल्याकडे
स्टेटपेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटला जास्त अधिकार असतात. म्हणजेच आपलं केंद्र जे आहे ते प्रभावी आहे आणि ही गोष्ट आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. त्यानंतर शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद म्हणजे आपल्याकडे ज्या अधिकारांची विभागणी केलेल्या ज्या सूची आहेत, संघ सूची असेल, राज्य सूची असेल, समवर्ती सूची असेल, तर असा एखादा विषय की जो यामध्ये नाहीये, तर त्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्राला असतो. ओके, म्हणजे शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद सुद्धा आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. त्यानंतर पुढची एक तरतूद ही खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. ओके, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक जी केली जाते ती तरतूद सुद्धा आपण कॅनडाकडून घेतली. इथे कन्फ्युजन होऊ शकतं. राज्यपालाचं पद जर विचारलं तर पद आपण भारतीय शासन कायदा 1935 मधून घेतले, पण त्याच राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक ही गोष्ट मात्र आपण कॅनडाकडून घेतली. ओके, आणि सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागार अधिकार क्षेत्र हे सुद्धा आपण कॅनडाकडून घेतले. मग उरतो प्रश्न दुसऱ्या विधानाच्या बाबतीत की सरनाम्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व जी आहे ती फ्रान्सकडून घेतली. तर हे विधान अर्धवट चुकीचं आहे, कारण आपण फ्रान्सकडून काय घेतलेलं आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व आपण फ्रान्सकडून घेतलेली आहेत. मात्र न्याय जो आहे तो आपण रशियाकडून घेतलाय. ओके, फ्रान्सकडून नाही. मग रशियाकडून आपण काय काय घेतलंय, तर मूलभूत कर्तव्य घेतलीत. प्रास्ताविकेमध्ये जे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय आहे, तर हे घटक सुद्धा आपण कशाकडून घेतलेत, रशियाकडून घेतलेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. सोर्सेस लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालील घटना कालानुक्रमे लावा. 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड. 2. संविधान सभेने राष्ट्रध्वज स्वीकारला. 3. माउंटबॅटन योजना घोषित. 4. मसुदा समितीची स्थापना. आणि 5. राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला संविधान सभेने अनुमोदन दिले. तर याचा क्रम लावून घ्या आणि बरोबर आन्सर जे असेल ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. पाहूयात किती जणांना या डेट्स माहिती आहेत किंवा किती जणांना याचा क्रम माहिती आहे. बऱ्याचदा आपल्याला डेट्स माहीत असतील तर पटकन येतं, नसेल माहीत तरी लॉजिकनी, अर्थातच थोडंफार तुमचं लॉजिक चांगलं असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा आन्सर येऊ शकतं. ओके, तर याचा आन्सर देऊ मी की वेट करायचं आणखी काही सेकंड्स? ओके, बऱ्याच जणांनी दिलंय. आपण पाहूयात याचं बरोबर आन्सर काय आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच अ, क, ब, ड, ई. ओके, आता हे कसं आहे ते आपण पाहूया. तर डेट सांगते मी तुम्हाला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड कधी झाली हे मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं. तर त्याची डेट होती 11 डिसेंबर 1946. ओके, 11 डिसेंबर 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली. संविधान सभेने राष्ट्रध्वज स्वीकारला ही डेट आहे 22 जुलै 1947. ओके, 22 जुलै 1947. त्यानंतर इथे माउंटबॅटन योजना ही खूप महत्त्वाची योजना होती. तिला 3 जूनची योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ही योजना होती 3 जून 1947ची. ओके, त्यानंतर मसुदा समितीची स्थापना हे पण आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं, 29 ऑगस्ट 1947. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट येतो, राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला संविधान सभेने अनुमोदन दिले. तर त्याची डेट आहे मे 1949. ओके, म्हणजे हे अर्थातच सगळ्यात शेवटी घडलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा येते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड. ओके, त्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे दुसरा क्रमांकाला येणारी घटना जी आहे ती आहे माउंटबॅटन योजना घोषित, जी की 3 जूनची योजना आहे. त्यानंतर पुढे येतो पुढचा पर्याय येतो तो म्हणजे संविधान सभेने राष्ट्रध्वज स्वीकारला, त्याची डेट आहे 22 जुलै 1947. त्यानंतर पुढचा पर्याय येतो मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947. आणि सगळ्यात शेवटी येतं राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला संविधान सभेने अनुमोदन दिले, मे 1949. ओके, तर असे प्रश्न पण येतात. आणि अर्थात आपण युद्धाभ्यास 1 मध्ये जे पाहिले क्वेश्चन पंचवार्षिक योजनांमध्ये, तर तिथून तुमच्या लक्षात आलं असेल की कालानुक्रमे घटना लावांचे प्रश्न येऊ शकतात आणि त्यांना आपल्याला कशा पद्धतीने हँडल करायचे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. संविधान सभेविषयी योग्य पर्याय निवडा. 3 विधानं आहेत आणि याच्यामध्ये योग्य विधान कोणतं हे विचारलंय. पहिलं विधान आहे 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली. दुसरं विधान आहे केवळ 211 सदस्य बैठकीला हजर होते. आणि तिसरं विधान आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर, अ आणि क बरोबर आणि अ ब क बरोबर.
तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. ओके, सोपं होता हा क्वेश्चन. याच्यामध्ये जास्त काही लॉजिकचा विषय नाही आहे किंवा जास्त ताण देण्याची पण गरज नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच अ, ब, क तिन्ही विधानं बरोबर आहेत. ओके, तर याच्याबद्दलची थोडक्यात माहिती. आता ही 3 विधानं तर लक्षात ठेवायचीच आहेत की 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक भरली. तर पहिल्या बैठकीला अध्यक्ष म्हणून कोण हजर राहणार किंवा अध्यक्षपद कोणाला द्यायचं, हा थोडासा म्हणजे तिथे उपस्थित झालेला एक प्रश्न होता. तर मग त्यावेळेला काय केलं, फ्रान्स या देशाच्या पद्धतीचं अनुकरण करून, म्हणजे फ्रान्समध्ये ज्या पद्धतीने अध्यक्ष निवडले जातात त्या पद्धतीने आपल्याकडे काय केलं, तर ज्येष्ठतेनुसार म्हणजे वयोज्येष्ठतेनुसार जे जास्त काय म्हणतो आपण त्यांना, म्हणजे जे मोठे आहेत वयाने, तर त्यांना या बैठकीचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि ती व्यक्ती होती डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ओके, त्यामुळे पहिल्या बैठकीचं अध्यक्षपद जे आहे ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी भूषवलं होतं. आणि मी मगाशी सांगितलं की 11 डिसेंबरला जी दुसरी बैठक झाली तिथे मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्षपद देण्यात आलं. ओके, तर पहिली बैठक जेव्हा झाली तर त्या बैठकीला फक्त 211 सदस्य हजर होते, हे विधान पण बरोबर आहे. आणि तिसरं विधान तर आत्ताच सांगितलं, सच्चिदानंद सिन्हा यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर फ्रँक अँथोनी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. ओके, फ्रँक अँथोनी हे उपाध्यक्ष होते पहिल्या बैठकीचे आणि अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि फ्रँक अँथोनी हे कोणत्या समुदायाचं प्रतिनिधित्व करत होते, तर ते आता पुढच्या क्वेश्चनमध्ये मे बी येईल, त्यामुळे आता सांगत नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे, 3 जुलै 1947 रोजी माउंट बॅटन योजना जाहीर केली. दुसरं विधान आहे, 22 जून 1947 रोजी भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला. आणि तिसरं विधान आहे, मूलभूत हक्क उपसमिती या समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदस्य म्हणून कार्य केले. ए, बी, सी की सर्व अचूक, म्हणजे कोणतं विधान अचूक आहे ते विचारले. आणि याचं उत्तर तर अजिबात नाही चुकलं पाहिजे, कारण मागच्या क्वेश्चनमध्ये मी या सगळ्या डेट्स सांगितल्यात, जस्ट आत्ता सांगितल्यात. सो 5 मिनिटामध्ये ॲटलिस्ट शॉर्ट टर्म मेमरीमध्ये तरी त्या डेट्स तुमच्या असतील, त्यामुळे हा क्वेश्चन नाही चुकला पाहिजे. ओके, पाहूयात आपण याचा आन्सर किती जणांचं बरोबर येतं. मी माझा आन्सर सांगते तोपर्यंत, म्हणजे जे करेक्ट आहे ते आन्सर सांगते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच मूलभूत हक्क उपसमिती या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे. पहिलं विधान जे आहे त्याच्यामध्ये रॉंग काय आहे, 3 जून 1947 असायला पाहिजे, इथे दिलेलं आहे 3 जुलै. मी आत्ताच जस्ट तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं, माउंट बॅटन योजनेलाच 3 जूनची योजना म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. दुसऱ्या विधानामध्ये 22 जून दिले, तिथे 22 जुलै पाहिजे. ओके, 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला. तर या डेट्स आणि मंथ्स लक्षात ठेवा, इथे कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. अयोग्य जोडी ओळखा. 3 जोड्या दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. पहिली जोडी आहे मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी. दुसरी जोडी आहे राज्यांशी चर्चेसाठी समिती जवाहरलाल नेहरू. आणि तिसरी जोडी आहे प्रांतिक घटना समिती वल्लभभाई पटेल. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही, म्हणजे एकही जोडी अयोग्य नाही. परत इथे ऑप्शन दिसतात आपल्याला, D, A, B की C. तर याचं बरोबर उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. काही जण खूप फास्ट आन्सर देतात, तर आपण पाहूयात याचं बरोबर आन्सर काय आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच कोणतीही जोडी चुकीची नाही, म्हणजे डी विधान हे बरोबर आहे. तर मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी, तर काही समित्या होत्या संविधान सभेच्या, तर त्या समित्यांचे अध्यक्ष हे खूप महत्त्वाचे आहेत. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जवाहरलाल नेहरू 3 समित्यांचे अध्यक्ष होते. एक म्हणजे संघराज्य अधिकार समिती, दुसरी समिती होती संघराज्य घटना समिती आणि तिसरी समिती होती राज्यांशी चर्चेसाठी समिती. ओके, तर या 3 समित्यांच्या बाबतीत जे अध्यक्ष होते ते होते जवाहरलाल नेहरू. ओके, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे लक्षातच राहतं आपल्या, ते काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही. कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर वल्लभभाई पटेल. ओके, सरदार वल्लभभाई पटेल, आय एम सॉरी, सरदार वल्लभभाई पटेल. आणि मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक सल्ला समिती जी होती, तर ओव्हरऑल वल्लभभाई पटेल होते, पण जर त्यांच्या उपसमित्या पाहिल्या, म्हणजे मूलभूत हक्क उपसमिती जर पाहिली तर त्याचे होते JB कृपलानी. आणि अल्पसंख्याक उपसमिती जर आपण पाहिली तर त्याचे होते HC मुखर्जी. ओके,
तर हे जे अध्यक्ष आहेत ते लक्षात ठेवा, यांच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढचा क्वेश्चन आहे, त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेची रचना केली. विधान 2 आहे, संविधान सभेत 389 सदस्य असतील. विधान 3 आहे, संविधान सभेच्या 1946च्या निवडणुकात 8 जागा अपक्षांनी जिंकल्या. आणि विधान 14 आहे, संविधान सभेत अँग्लो इंडियन यांचे प्रतिनिधित्व फ्रँक अँथोनी यांनी केले. योग्य पर्याय निवडायचा आहे. ए बी सी योग्य, बी सी डी योग्य, ए बी डी योग्य की सर्व योग्य. तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. आपण पाहूयात किती जणांचं बरोबर येते. ओके, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत. ओके, तर कशा पद्धतीने ते आपण बघूया. त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेची रचना हे विधान बरोबर आहे. संविधान सभेची जी रचना आहे तर त्याच्यामध्ये जर आपण एकूण सदस्य पाहिले तर ते होते 389. ओके, 389. याच्यापैकी ब्रिटिश प्रांताचे होते 292 प्लस चीफ कमिशनर प्रांताचे जे होते ते होते 4, म्हणजे झाले 296. ओके, भारतीय संस्थानिकांचे होते 93. आता हे जे 4 चीफ कमिशनर प्रांत आहेत ते पण लक्षात ठेवा. पहिला आहे दिल्ली, दुसरा आहे बलुचिस्तान, तिसरा आहे कुर्ग आणि चौथा आहे अजमेर मारवाड. ओके, तर दिल्ली, बलुचिस्तान, कुर्ग, अजमेर मारवाड या हे जे 4 होते चीफ कमिशनर प्रांत, तर इथले 4 प्रतिनिधी, ब्रिटिश प्रांताचे 292 आणि भारतीय संस्थानिकांचे 93, असे एकूण 389 सदस्य होते. इथल्या ज्या निवडणुका होत्या त्या एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने झाल्या होत्या. आणि आणखी एक गोष्ट ती म्हणजे 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी अशा पद्धतीने प्रमाण होतं. तर हे प्रमाण पण विचारलं जाऊ शकतं की किती लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी असा आहे, तर 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. ओके, आणि जागांचं विभाजन हे 3 प्रमुख गटांमध्ये करण्यात आलं होतं. एक होता, पहिला गट होता शीख, दुसरा गट होता मुस्लिम आणि तिसरा गट होता सर्वसाधारण. ओके, किंवा साधारण. शीख, मुस्लिम आणि साधारण अशा 3 गटांमध्ये जागांचं विभाजन करण्यात आलेलं होतं. या निवडणुका जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये पार पडल्या आणि त्याच्यापैकी म्हणजे 296 जागांसाठी या निवडणुका पार पडल्या, कारण संस्थानिकांनी याच्यामध्ये डिरेक्टली भाग घेतलेला नव्हता. तर 296 जागांसाठी ज्या निवडणुका झाल्या त्याच्यापैकी 208 जागा ज्या आहेत, 208 जागा काँग्रेसने जिंकल्या, 73 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या आणि 8 जागा 8 जागा ज्या आहेत त्या अपक्षांनी जिंकल्या होत्या. आणि मग काही जे छोटे मोठे पक्ष होते त्यांनी प्रत्येकी 1 जागा, अशा 7 जागा ज्या आहेत त्या पक्षांना गेल्या. त्याच्यामध्ये युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम पार्टी, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, त्यानंतर कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि शीख कम्युनिस्ट. ओके, शीख आणि कम्युनिस्ट अशा वेगवेगळ्या जे छोटे मोठे पक्ष होते त्यांनी पण काही जागा जिंकल्या होत्या. तर अशा पद्धतीने संविधान सभेबाबतचे ऑलमोस्ट महत्त्वाचे पॉईंट आपण पाहिले. शेवटची लाईन जी आहे ती राहिली, शेवटचं विधान. संविधान सभेमध्ये अँग्लो इंडियन यांचं प्रतिनिधित्व फ्रँक अँथोनी यांनी केले. हे विधान बरोबर आहे. तर फ्रँक अँथोनी हेच संविधान सभेची जी पहिली बैठक झाली 9 डिसेंबरला, तर त्या बैठकीचे उपाध्यक्ष सुद्धा होते. ओके, सच्चिदानंद सिन्हा यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं, पण दुपारी त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ते ॲब्सेंट होते दुपारपासून, आणि मग दुपारी फ्रँक अँथोनी यांना उपाध्यक्षपद देऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जी होती ती पार पाडण्यात आली होती. ओके, तर अशा पद्धतीने या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. घटना निर्मितीशी रिलेटेड ऑलमोस्ट म्हणजे बऱ्यापैकी पॉईंट्स आपण कव्हर केलेत. जे काही पॉईंट्स राहिले असतील ते आपण नंतर कव्हर करूच. तर उद्याचे टॉपिक जे आहेत ते लक्षात ठेवा, म्हणजे मी टाइम टेबल काल दिलेलं आहे. तर आय डोंट रिमेंबर, आय थिंक मूलभूत हक्क असेल मे बी. तर पाहून घ्या आणि त्या चॅप्टरची तयारी करून या. आपण उद्या परत असेच काही प्रश्न घेणार आहोत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण तयारी करणार आहोत. मी क्वेश्चनची जी लेवल आहे ती आणखी थोडी डिफिकल्ट करण्याचा प्रयत्न करेन, पण असं होतं की मग तुमचे आन्सर चुकायला लागले की मग तुम्हाला नेक्स्ट डे लेक्चरला यावंसं नाही वाटत. सो जास्त इझी पण नाहीत आणि जास्त डिफिकल्ट पण नाही आहेत, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स आहेत. तरी पण आपण पाहूयात याच्यातून तुमची तयारी किती होते. ओके, तर जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि तुम्ही मला वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता. म्हणजे ज्यावेळेला कधी अभ्यास करून फार कंटाळा येईल आणि थोडीफार मोटिवेशनची किंवा थोडाफार टाईमपास इकडे तिकडे करायचा असेल तर त्यावेळेला तो चॅनल पहा, अभ्यासासाठी नाही. ओके, मोटिवेशनल आणि त्याचबरोबर इतर काही कविता वगैरे मनोरंजनात्मक काही गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील.
आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, ज्याच्यावरती तुम्हाला स्टडी रिलेटेड मटेरियल मिळेल, त्याचबरोबर क्वेश्चन पेपरसुद्धा तिथे अवेलेबल आहेत. ओके, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आय होप ही लेक्चर सिरीज तुम्ही एन्जॉय करत असाल. जर आवडत असेल तर लाईक नक्की करा. ओके, आणि आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.